पुण्यामध्ये जसं सर्च केलं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, ह्याच्यामध्ये एक नंबरला कोणती वेबसाईट दिसणार? ज्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त ट्रॅफिक येतं, ज्या वेबसाईटचा सगळ्यात जास्त ट्रस्ट बिल्ड असतो, ते वेबसाईटचं काय होणार? रँकिंग होणार. तिथं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेसाठी वेगळे रिझल्ट येणार, डेटा सायन्स कोर्सेस इन इंडिया त्यासाठी वेगळे रिझल्ट येणार, डेटा सायन्स कोर्सेस इन महाराष्ट्र त्यासाठी वेगळे रिझल्ट येणार. बरोबर आहे. जसं पंतप्रधान काय आहे? नरेंद्र मोदी. कुठून निवडून दिला जातो? लोकसभेतून. आणि मुख्यमंत्री कुठून निवडून दिला जातो? राज्यसभेतून. तसं ते की डेटा सायन्स कोर्सेस नियर बाय मी जर तुम्ही सर्च केलं तर स्टार्टिंगला रँकिंग कोण होणार? नियर बायचे म्हणजे लोकल बिझनेस म्हणजे लोकल एसईओ. आणि जर तुम्ही नुसतं काय टाकलं? डेटा सायन्स कोर्सेस टाकलं तर मग रँकिंग होणार एसईओ. ऑर्गॅनिक एसईओ मध्ये रिझल्ट येते. तर हे कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं होतं. आणि इथं बघा हेडलाईन किती असतं एसईओचं? दिसताना फक्त 30 to 50 कॅरेक्टरच तुम्हाला इथं दिसते. 50 कॅरेक्टरच्या पुढे जर गेलं तर डॉट डॉट दिसायला चालू होतात. आणि खाली जे हे डिस्क्रिप्शन आहे तर हे डिस्क्रिप्शन किती असतात? 157 to 168 कॅरेक्टर. 180 कॅरेक्टर प्लस जर टाकलं तर तुम्हाला इथं काय येणार आहे? डॉट डॉट. समजतंय? आता हे रँकिंग फॅक्टर म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन गुगलने डिसाईड केले. असे मोर दॅन 200 प्लस रँकिंग फॅक्टर आहेत. पहिला रँकिंग फॅक्टर आपण सांगितला होता की वेबसाईट का रँकिंग झाली. आपली डेफिनेशन सगळ्यांना माहिती, एसईओ इज द प्रोसेस ऑफ रँकिंग अवर वेबसाईट, वेब पेजेस आणि ब्लॉग. मग आता तुम्ही सांगा मला ही वेबसाईट रँकिंग झाली का ब्लॉग रँकिंग झालाय का पेज रँकिंग झालंय? काय रँकिंग झालंय? हॅलो, हा बोला ना. हा बोला ना. हो या आहे. हो आहे. इथं दिसते का ऍप डेव्हलपमेंट? तर हे पेज आहे. इथं जर दिसतंय तर हे काय आहे? सर्व्हिसेसचं पेज आहे. इथं दिसतंय तर काय आहे? वेबसाईट पूर्ण रँकिंग आहे. वेबसाईट मी जे पण शिकवतो ते मला वेबसाईट कशाचा आधार घेऊन शिकवतोय? डेफिनेशनचा. डेफिनेशन जसं सांगितलं होतं, एसईओ इज द प्रोसेस ऑफ रँकिंग अवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग. ब्लॉगला पण तुम्ही रँकिंग करू शकतात, वेबसाईटला पण रँकिंग करू शकतात आणि पेजला पण रँकिंग करू शकतात. मग हे असं का? असं का? तर त्यांनी रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले पाहिजे. वेबसाईटनी रूल्स अँड रेग्युलेशन जर फॉलो केले तरच काय होणार आहे? तुम्हाला मग दिसत नव्हते तर वेबसाईट कोणती रँकिंग झाली? ह्याच्यावरती मी क्लिक करतो. ह्याच टॉप मोबाईल ऍप डेव्हलपमेंट कंपनी कोणती हे झालंय? दिसते वेबसाईट वरती रेट. आता मी त्या वेबसाईट वरती गेलो, 10 सेकंद स्क्रॉल केलं आणि काय केलं? कट केलं. तर असं जर कट केलं तर ते जो गुगलने त्याला काय केलेलं असेल, मी एक युजरचा स्कोर दिला जातो. एक युजर म्हणजे कोण? मी गेलो त्याच्या वेबसाईट वरती आणि 10 सेकंद थांबवलं परत रिटर्न आलो. म्हणजे गुगल समजला असतं ना, अरे हा क्लिक केलं आणि परत रिटर्न आला. का रिटर्न आला? वेबसाईट चांगली नाही म्हणून रिटर्न गेला का? का रिटर्न गेलो मी? मी जर रिटर्न गेलो म्हणजे मला आवडली नाही, गुगल असं डिसाईड करणार, तर त्याचा बाउन्स रेट तो वाढ. मग बाउन्स रेट म्हणजे काय? हाऊ मच टाइम वी स्पेंड ऑन पर्टिक्युलर वेबसाईट. बाउन्स रेट. तर बाउन्स रेट जेवढा तुमचा वाढत जाईल तेवढं तुमचं काय होणार? रँकिंग ड्रॉप होत जाणार. त्याच्यामुळे एखादा युजर आपल्या वेबसाईट वरती, आपला रूल तर तुम्हाला समजलाय, ज्या वेबसाईट वरती सगळ्यात जास्त ट्रॅफिक येईल ती वेबसाईट तर रँकिंग वाढणार होणारच. पण जर एखादा युजर त्या वेबसाईट वरती येतोय आणि जास्तीत जास्त टाइम स्पेंड करतोय तर ते पण काय होणार आहे? रँकिंग होण्यासाठी एकदम इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे पहिला रूल दिलेला आहे गुगलचे जे सर्च इंजिनचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, अल्गोरिदम आहे. पहिला रूल सांगितलाय, एखादी जर वेबसाईट रँकिंग करायची असेल तर तिचा लोडिंग टाइम किती असला पाहिजे? 3 सेकंद पेक्षा कमी असला पाहिजे. दुसरा रँकिंग फॅक्टर काय दिलेला आहे?
त्याला टायटल दिलं पाहिजे, त्याला डिस्क्रिप्शन दिलं पाहिजे, मेटा डिस्क्रिप्शन दिलं पाहिजे, आणि त्याची लेंथ हे गुगलने ठरवलेली आहे. आणि ती लेंथ कधी पण तो चेंज करू शकतो. पहिली पिक्सेल वेगळी होती. गुगलला कोणती लँग्वेज समजते? मराठी, हिंदी, कोणती कोणती? HTML आणि SQL, जावा. गुगलला फक्त 2 लँग्वेज समजतात, एक म्हणजे HTML आणि पिक्सेल. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आणि पिक्सेल. म्हणजे ज्या गुगलवरच्या जेवढ्या इमेजेस आहेत त्या समजतील त्यांना, ती कुणाची इमेजेस आहे, कुठून घेतली हे त्याला समजेल. आणि टेक्स्ट ह्याला कन्वर्ट कशामध्ये करतात, त्याच्यामुळे त्यांनी रूल्स पण दिले. जर तुम्हाला हेडलाईन टाकायचंय तर तुम्ही त्याची पिक्सेल किती घ्या, 250 पासून 40 पिक्सेल पर्यंत. जर तुम्हाला डिस्क्रिप्शन टाकायचं तर त्याची किती घ्या, 440 पासून 720 पर्यंत. जर तुम्हाला मेटा डिस्क्रिप्शन टाकायचंय तर 720 पासून 2080 पिक्सेल पर्यंत टाकायचंय. पण आता आम्ही एवढे प्रोजेक्ट रँकिंग केलेले आहेत तर आम्हाला माहिती आहे की कोणते घेतल्यानंतर लवकर रँकिंग होते. तुम्ही जर 920 पर्यंत जर घेतले मेटा डिस्क्रिप्शनची लेंथ तर तुम्हाला लवकर रिझल्ट येतील. चांगला डिजिटल मार्केटर म्हणजे काय, कमी पैशामध्ये आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिझल्ट आणि जास्तीत जास्त आउटपुट येतो, त्याला चांगला डिजिटल मार्केटर म्हणायचं. असे लाखो लोक शिकतात, अशा लाखो एजन्सी येतात, पण गुणगुणाचा येतो ज्याच्याकडे नॉलेज आहे आणि ज्याच्याकडे स्किल्स आहे तर त्यांचंच आहे. तर तुम्हाला पहिले समजल्या गोष्ट, एक तर पहिले काय, जास्तीत जास्त लोक आपल्या वेबसाईटवरती काय येतील, दिसताना तर फक्त प्रिव्ह्यू दिसतोय, पण हे जे दिसतंय प्रिव्ह्यू, तर हे तुमचं हेडलाईन आणि डिस्क्रिप्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे. एखादी रील दिसली तर ती रील जर थोडी इंटरेस्टिंग असेल तर लोक त्याचा काय करतात, प्रोफाईल उचकून पण पाहतात. तसंच की हे जर हेडलाईन मला आवडलंय तर म्हणून मी काय करणार, त्याच्यावरती क्लिक करणार. दुसरे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे जर गुगलवरती आपण टाकलं डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे, NMDचं जर ह्याच्यामध्ये नाव नाही आलं, इथं पहिल्यांदा काय येतंय, गुगल ऍड मध्ये येतंय, खाली येतंय का कुठे? मग या 3 आलेले तर लोकांना चान्स इथं पण क्लिक करायचा आहे, इथं पण क्लिक करायचा आहे आणि इथं पण क्लिक करायचं. मग लोकांची चॉईस आहे, कोणतं चांगलं दिसतंय त्याच्यावरती क्लिक करणार आहे. प्रत्येक आईला वाटतं माझाच मुलगा चांगला आहे, मला वाटतं माझंच चांगलं आहे, पण लोक डिसाईड करणार आहेत कोणतं चांगलं आहे आणि कोणतं खराब आहे. मग इथं तर क्लिक नाही करणार, का क्लिक करतील? इथं फक्त डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे और पुणे बेस प्रोव्हाइड डायनामिक लर्निंग एन्व्हायरमेंट जॉइन अस व्हिज्युअलायझेशन, इथं का क्लिक करतील? काय संबंध आहे क्लिक करायचा, नाही करणार. दुसरं टाकू आपण डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, ठीक आहे. इथं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे टाकले, इथं NMDचं कुठं नाव आलंय, खाली आलं. मग इथं का क्लिक करतील, इथंच क्लिक करतील लोक, इथं पण क्लिक करतील, बरोबर ना. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, NMD प्रायव्हेट लिमिटेड ऑफर डेटा सायन्स कोर्स, का क्लिक करतील तर इथं लिहिलेलं आहे 100% प्लेसमेंट. पण जर इथंच जर लिहिलेलं असतं 100% प्लेसमेंट तर 90% लोकांनी इथंच क्लिक केलं असतं. मग तुम्ही हेडलाईन काय टाकणार आहेत, डिस्क्रिप्शन काय टाकणार आहेत, हे मॅटर करणार आहे. KFC रोडला फिरायला गेला आणि एखाद्या मुलगीने चांगला ड्रेस घातलाय तर लक्ष आधी तिच्याकडे जाईल, मग नंतर तिच्या चेहऱ्याकडे लक्ष जाईल, असंच आहे ना. मग तुम्ही पहिल्यांदा हेडलाईन वरती हे करा, फोकस करा, टायटल वरती फोकस करा, आणि नंतर इथं आल्यानंतर लोक काय करणार आहेत, सगळ्या गोष्टी पाहतील. पहिला कन्सेप्ट काय होता, टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, ह्या 3 गोष्टी टाकल्या. नंतर तुम्ही जे इमेजची नावं असतात हे अल्ट टॅग पण टाकले. नंतर सांगितलं की लोडिंग टाइम तुमचा जो असतो वेबसाईटचा, मी जर त्या वेबसाईटवरती क्लिक केले विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये वेबसाईट ओपन झाली, ती जर गोल गोल फिरत बसली तर युजर इरिटेट होतो आणि कट करून रिटर्न जातो. तर कट करून रिटर्न गेला तर त्याचा काय वाटतं, बाउन्स रेट वाटतो. बाउन्स रेट तुमचं 50 पेक्षा कमी असलेला बेटर, 50 पेक्षा काय असलेला कमी असलेला बेटर आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला मेंटेन करायचं. तर दुसरा एक रूल सांगितलाय त्यांनी, तुम्हाला जर तुमची वेबसाईट रँकिंग करायची तर हा जो कंटेंट लिहिलेला आहे तो मोर दॅन 800 वर्डचा असला पाहिजे. आता जे नील पटेल आहे, तो SEO एक्सपर्ट आहे, तर तो काय सांगतो माहितीये का, तुम्ही कमीत कमी 10,000 वर्ड लिहा. काय लिहा, ब्लॉग लिहितो तो 10,000 वर्डचा लिहितो, तो कंटेंट टाकतो 10,000 वर्डचा कंटेंट टाकतो. तर 10,000 वर्डचा कंटेंट का टाकतो तुम्ही सांगा, एवढा कंटेंट लिहिण्यामागचा रिझन काय असू शकतो?
जास्त कंटेंट असल्यास स्क्रोल करायला जास्त टाइम लागतो. पहिला क्वेश्चन तर तो आहे. दुसरा अजून नुसतं स्क्रॉल करून पण उपयोग नाही. नुसतं मुलींकडे पाहत राहिलं मन भरणार आहे का? नुसतं मुलींकडे पाहत राहिलं काय फायदा आहे का? काय फायदा आहे? नेत्र सुख भेटतात. दुसरा काय फायदा आहे? त्यात काही बुलेट पॉइंट्स असतील जे परत रिपीटेड कॉन्टेंट रिलेव्हंट कॉन्टेंट पाहिजे मिनिमम ॲटलीस्ट. तो पर्टिक्युलर ब्लॉग आहे किंवा तो कुठल्या गोष्टीला डिस्क्राईब करतोय तर त्याच्यावर तर रिलेव्हंट कॉन्टेंट राहिला तर ॲटलीस्ट तो वाचेल तर त्याच्यावर तो वाचेल त्याला टाइम स्पेंड होईल. पहिले तर काय सांगितलं होतं आपण, जेव्हा कंटेंट आपण लिहितो कंटेंट शुड बी युनिक आणि तुमचं युजर फ्रेंडली URL पाहिजे. म्हणजे इथूनच सुरुवात होते. त्याला काय करायचंय? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. इथं पण लिहिलेले डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. इथं हेडलाईन पण तेच दिलेले आणि थ्रू आउट कंटेंट डेटा सायन्सच. इथं जावाचं जर ऍड केला असता तर इरेलिव्हंट होतं का? आणि गुगल पण ह्याच गोष्टी पाहतात. युजर फ्रेंडली URL H1 टॅग दिलेला आहे का? हेडलाईन दिलेले आहे का? H2 टॅग दिलेले आहे का? बाकी H1 to H4 to H6 टॅग दिलेले. या सगळ्या गोष्टी आपल्याला काय होतात? मॅटर करतात. हॅलो, हा बोला. कोणत्या ब्रिजच्या? हो हो चालेल. हो चालेल चालेल. मसोबा गेट. आता ते मला पण नाही माहिती, तुम्ही त्यांनाच विचारा ना. पहिले तर काय सांगितले? कंटेंट युनिक. मग युनिक म्हणजे एकसारखा. वरती हेडलाईन दिले ना डेटा सायन्स, त्या पेज मध्ये सगळे हे आपलं पेज का रँकिंग होते त्याचं पहिलं रिझन समजलं का? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे युजर फ्रेंडली URL आहे. हेडलाईन पण त्याच्या रिलेटेडच आहे. आणि टायटल काय आहे याचं सांगा? तुम्हाला कसं समजलं? कंट्रोल यू करायचं. काय करायचं? टायटल कुठं लिहिलेलं असतं? टायटल म्हणजे हृदय, हेडलाईन म्हणजे डोकं आहे. कंट्रोल यू केल्यानंतर तुम्हाला काय दिसणार आहे? इथं दिसतं काय? तुम्ही बोललात डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, इथं काय लिहिलेले? पेज डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे 100% प्लेसमेंट. ह्याची लेंथ किती सांगितली होती तुम्हाला? 30 to 50 आहे का? ते चेक करायचंय. कसं चेक करणार? कॅरेक्टर. ह्याची पिक्सल चेंज करायची. कसं चेक करणार? कोणता टूल शिकवला होता? टू द वे. हे नाव लक्षात ठेवा, शिकवलेलं विसरू नका. सगळ्यांना समजलं? टायटल डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन. तुम्हाला तर प्रॅक्टिकल पण करायला सांगितलं होतं. ब्लॉग मध्ये जाऊन तुम्हाला टाकायला सांगितलं होतं टायटल डिस्क्रिप्शन. हेडलाईन कुठे टाकतात? अनिकेत, हेडलाईन कुठे टाकतात? हेडलाईन कुठे टाकतात? हेडर सेक्शन. कुठे टाकतात? वेबसाईटच्या हेडर. मी तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन सांगतो, ते कुठे स्टोअर करतात तुम्ही? पायात का मेंदू? मेंदू कुठे असतो? म्हणजे डोक्यात स्टोअर करतात. मग आपण जे टायटल डिस्क्रिप्शन टाकायचं ते कुठे टाकायचंय? हेडर सेक्शन. आता हे प्लेसमेंट त्यांना चांगली वाटली. दुसरं म्हणजे काय? टाइम त्यांना स्पेंड करायला हवायचा आहे. मग टाइम स्पेंड करायला हवायचा तो व्हिडिओ टाका. एखाद्याने इथं क्लिक केलं, व्हिडिओ आवडला तर तो पूर्ण व्हिडिओ बघत बसेल. अजून मग तुमचं काय वाढेल? ट्रस्ट वाढेल. ट्रस्ट म्हणजे काय? पेज अथॉरिटी वाढते. आणि रँकिंग होण्यासाठी काय इम्पॉर्टंट नाही, किती लोक येतात आपल्या वेबसाईट वरती आणि किती टाइम स्पेंड करतात, हे तर गोष्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्ही खाली गेलात तर हा पण कंटेंट महत्वाचा आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, नील पटेल 10,000 वर्डचा कंटेंट लिहायला लावतो. का लावतोय? जर सपोज माझ्याकडे 5 एकर जमीन आहे, अनिकेतकडे 100 एकर जमीन आहे. किती? भले मी काय करेल, 5 एकर मध्ये 5 लाखाचं उत्पन्न काढेल. मग आणखी 100 एकर मध्ये त्याला 10 लाखाचं तरी उत्पन्न होईल. त्याने 10 लाखाचं उत्पन्न काढलं तर काय म्हणजे चांगलं उत्पन्न आहे का खराब उत्पन्न आहे? मी 5,000 मध्ये काय करतोय? 5 लाख. 5 एकर मध्ये 5 लाखाचं एक उत्पन्न काढतो आणि तो 100 एकर मध्ये 10 लाखाचं काढतो. कोण बेटर आहे? 5 एकर.
पण वेबसाईट मध्ये तसं इम्पॉर्टंट. मी जर कंटेंट लिहिलंय 5,000चा आणि अंकितनी कंटेंट लिहिलेला आहे 100,000चा, आउटपुट कोणाला चांगलं आहे? त्याला चांगलं आहे. थोडंफार तरी जास्त आहे ना तो. मग तो तुम्ही कंटेंट किती लिहिलाय? गुगल काय चेक करतं? आता सपोज माझी वेबसाईट का रँकिंग होते? माझ्या ज्यांच्या खाली कंटेंट आहे त्यांची वेबसाईटचा जो कंटेंट आहे ना, हा माझा जो कंटेंट लिहिलेला आहे त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आता दुसरं मला तुम्ही सांगा की जर मला जर आता ते काय ते 7 मेंटर आहे त्यांच्यापेक्षा जर वरती जायचं म्हटलं तर काय करावं लागेल आपल्याला? त्यांचा जेवढा कंटेंट त्यांचा कंटेंट किती आहे? काहीतरी 9,000चा कंटेंट आहे. मग मला किती लिहावं लागेल? 9,050 कंटेंट लिहावं. कंटेंट जास्त लिहावं लागेल. बरोबर आहे ना? म्हणजे सपोज सर जसं त्यांचं जास्तीत जास्त कॉन्टेंट आहे कॉन्टेंट तू जसं आता NMDचा वेबसाईट बघितला होता केला त्याच्यात आपल्याकडे जसं तुम्ही त्याला जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह युजर फ्रेंडली बनवलं आणि सेकंडरी ऑप्शन असं की तुम्ही त्या तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला रिडायरेक्ट केलेलं आहे. तर मग जर इफ तुमचा कॉन्टेंट जर अराउंड लाईक 9,000 किंवा 9,050 पण असला आणि जर तुमच्याकडे असे युजर मध्ये जर तुमच्याकडे जसे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे रिडायरेक्ट पेजेस पण टाकले पण मग त्याच्यावरती जास्त विजिटर्स आणि ट्रॅफिक सुद्धा जनरेट होतं. ते पण हे करू शकतं ना. ते पण रिफ्लेक्ट होते. पण मी आता तुम्हाला काय शिकवतोय? रँकिंग फॅक्टर. आपली वेबसाईट रँकिंग कशी करायची? रँकिंग फॅक्टर किती इथं? मोर दॅन 200. किती इथं? आता बघा माझी वेबसाईट आहे आणि माझ्या वेबसाईट वरून हे वेबसाईटवर आला आणि इथं काय इंस्टाग्रामचं पेज आहे. त्या प्लस साईन वरती गेलो तर माझ्याकडे फेसबुक आहे. नंतर बाकीच्या पण गोष्टी इथं ईमेल आहे, व्हॉट्सअप आहे. मी इथून कुठं पण रिडायरेक्ट बरोबर. इथून मी जर एखादा युजर व्हॉट्सअप वरती गेला किंवा एखादा टेलिग्राम वरती गेला, मला काय फायदा आहे त्याचा? माझ्या टेलिग्राम वरती जाऊन किंवा माझ्या व्हॉट्सअप वरती जाऊन त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर मला दिला, माझा ऍडमिशन होणार आहे. पण वेबसाईटला काय फायदा रँकिंग? त्याला हे नाही पण एवढं आहे की बाकी जर रिडायरेक्ट होणार तर मग ते सेल्स अँड रेव्हेन्यू आपला टॉपिक आहे. मला इतर सेल्स अँड रेव्हेन्यू कसा जनरेट करायचा हे नाही शिकवायचं, तर वेबसाईट कशी रँकिंग करायची ते शिकवायचंय. पण ते रँकिंग होण्यासाठी काय काय रँकिंग फॅक्टर आहेत? तर असे मोर दॅन 200 प्लस रँकिंग फॅक्टर आहे. तर पहिला रँकिंग फॅक्टर टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन. म्हणजे जे इमेज टाकले त्या इमेजला पण नाव दिलं पाहिजे. मग जर एखाद्याने सांगितलं डेटा सायन्स कोर्सेस आणि तिथे इमेजेस पण येतात किंवा इमेजेसच्या सेक्शन मध्ये क्लिक केलं तर सगळे येतात. त्या इमेज वरती क्लिक केलं तर परत वेबसाईट वरती रिडायरेक्ट होतो तो. दुसरं काय आहे की तुम्ही दिसायला चांगला असला पाहिजे. काय पहिली गोष्ट? दिसायला. म्हणजे तुमची जी वेबसाईट आहे ते आय कॅचिंग, अट्रॅक्टिव्ह आणि मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आणि डेस्कटॉप रिस्पॉन्सिव्ह असणं गरजेचं आहे. हा एक रँकिंग फॅक्टर पण त्याच्यामध्ये ऍड करा. काय असलं पाहिजे? दिसायला पण चांगली पाहिजे. लोडिंग आणि एखाद्या वेबसाईटचं लोडिंग टाइम सांगितलं किती सेकंदापेक्षा खाली असलं पाहिजे? 3 सेकंदापेक्षा. जर एखाद्या वेबसाईटचा 4 प्लस काय असेल लोडिंग टाइम असेल तर मग तुम्ही काय करणार? लोडिंग टाइम कशामुळे वाढतो? जर तुम्ही डायरेक्ट आता इथं व्हिडिओ टाकले, हे व्हिडिओ जर डायरेक्ट पेज वरती अपलोड केले असते तर त्याची साईज वाढली असती. मग त्याच्यामुळे काय करायचं? ही युट्यूबची दिलेली लिंक ते युट्यूब त्याच्यामुळे काय आता हे डायरेक्ट त्याच्यामध्येच टाकले. पण ह्याचा लोडिंग टाइम अजून जर कमी करायचा असेल तर मला काय करावं लागेल? सगळे इमेजेस जे आहेत त्या सेव्ह करावं लागतील किंवा मला काय करायचं ज्यावेळेस वेबसाईट वरती मी इमेजेस ऍड करणार तर त्या इमेजेस कम्प्रेस करायच्या आणि कम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला एक टूल सांगितला होता टायनी PNG किंवा इमेज कम्प्रेस. तो कम्प्रेस करा आणि त्यानंतर वेबसाईट. त्याच्यामुळे क्वालिटी खराब होणार आहे का? नाही होणार. फक्त साईज कमी होणार आहे तुमची. समजलं का? तुम्ही 6 पॅक केले. सपोज तुमचं वेट आहे आता 70 किलो. नंतर तुम्ही वेट किती केले? 60 किलो केले. तुमचं वेट कमी झालं म्हणून तुम्ही काही दिसायला खराब नाही दिसणार. उलट तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो पण येऊ शकतो. सेम तसं की इथं ज्यावेळेस तुमची लोडिंग टाइम जास्त असेल ना, क्लिक केल्यानंतर ओपन व्हायला जर जास्त वेळ लागला तर लोक काय करतात? कट करतात ती वेबसाईट आणि दुसऱ्या वेबसाईट. कारण कॉम्पिटिशन करतो. म्हणजे तुमची वेबसाईट कशी आहे ना, युजर फ्रेंडली असली पाहिजे, नेव्हिगेशन त्याच्यामध्ये असलं पाहिजे, लुक अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे. कारण चांगल्या लोकांकडेच लोक पाहतात. खराब लोकांकडे कोण पाहिजे का? आणि वाचायला पण सुटसुटीत असली पाहिजे.
मोबाईल मध्ये ओपन केली ही काळी साईटच कट होते, डेस्कटॉप मध्ये ओपन केली मोबाईल सारखीच दिसते. ह्या पण गोष्टी मॅटर करतात रँकिंग फॅक्टर मध्ये. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या. नंतर H1 टॅग, इतर आता हे जे लिहिले त्याला बोलतात H1 टॅग. H1 टॅग टू H6 टॅग असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या म्हणून मी फास्ट मध्ये सांगतोय. हे जे आहे ते H2 टॅग आहे, हे जे आहे ते H3 टॅग आहे, हे आहे ते H2 टॅग आहे. मग तुम्हाला आता जर मला एखाद्याने सांगितलं की या वेबसाईट मध्ये H2 टॅग किती येतं आणि H1 टॅग किती येतं हे मला सांगा. प्रत्येक घरामध्ये बाप एकच असतो का दोन असतात? तसं मग एका पेज मध्ये H1 टॅग एकच असतात. तर H1 टॅग एकच आहे हे कसं समजायचं? आपल्याला टूल यूज करावं लागतं. आणि कोणते टूल यूज करायचे हे पण आपल्याला शिकायचं आहे. कंटेंट युनिक आहे का हे कसं चेक करणार आपण? डुप्ली चेक करू. कुठे डुप्ली चेक करू. सगळं तुम्ही केलेलं का नाही केलं? रंगपंचमीची वाट पाहत होतात का नागपंचमीची वाट पाहत होतात? नागाला दूध पाजूनच तुम्ही करणार होतात सुरुवात अभ्यासाला. मग हा मी तुम्हाला एक दुसरं एक एक्झाम्पल सांगतो की जर आता माझा कंटेंट जर ह्याच्यापेक्षा जर जास्त असता तर जास्त कीवर्डला रँकिंग झाला असता. काय झालं असतं? तुम्हाला हा कंटेंट समजला नाही त्याच्यामुळे मी परत रिपीट करतोय तुम्हाला. बघ, एका पेज मध्ये हा जो कंटेंट आहे 3570 चा कंटेंट आहे. किती आहे? 3500 वर्डचा कंटेंट आहे. आणि मी जर लिहिला असता 10500 वर्डचा कंटेंट तर त्याच्यामध्ये कीवर्ड जास्त बसले असते. दुसरे एक्झाम्पल सांगतो. ही जी बॉटल आहे ही किती लिटरची? पाऊण लिटरची, 250 ml ची. आणि ती मोठी बॉटल आहे डॉलीची काळी ती किती लिटरची? 2 लिटरची. त्याच्यामध्ये पाणी किती बसेल? 2 लिटर बसेल. दिवसभर जाऊ शकते तिला? मला ही बॉटल दिवसभर जाईल का? आता जर आपल्या कोर्समध्ये एखाद्याने सर्च केलं डेटा इथं काय केलं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे रँकिंग मध्ये, एखाद्याने सर्च केलं डेटा सायन्स कोर्सेस, एखाद्याने सर्च केलं डेटा सायन्स IMP क्वेश्चन, रँकिंग होईल का? एखाद्याने सर्च केलं डेटा सायन्स सिलेबस, रँकिंग होईल का? एखाद्याने सर्च केलं टॉप 10 डेटा सायन्स इन्स्टिट्यूट, होईल का? होईल का नाही ते नंतरचं बघायचं. कधी होतं ते रँकिंग? त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असलं. तुम्हाला सांगितलं अंतानियो व्हॅल्यू व्हॅला सालाधार कोण होता? कोण होता? का नाही माहिती? कारण तुमच्या मेंदूमध्ये तेवढे नॉलेजच नाही. तुमच्या माइंड मध्ये तेवढं नॉलेज आहे का? जर एखाद्याने सर्च केलंय डेटा सायन्स बेस्ड टूल जर सांगितलंय आणि हे माझ्या वेबसाईटच्या आतमध्ये इन्फॉर्मेशनच नाही तर ते बाहेर कशी आहे? ती रँकिंग कशी होईल? होईल का रँकिंग? आपल्या वेबसाईट मध्ये जी एखादी गोष्ट आता एखादं सांगितलं डे ऑफ कोर्सेस इन पुणे, आपली वेबसाईट रँकिंग होईल का? रँकिंग होणार कारण आपल्या वेबसाईट मध्ये डे ऑफचं पेजच नाही, कंटेंटच नाही, मग कीवर्डच नाही. कीवर्ड म्हणजे काय? कीवर्ड म्हणजे काय? म्हणजे युजर सर्च करतो ते वर्ड जर आपल्या कंटेंट मध्ये असतील. कीवर्ड म्हणजे होल इन्फॉर्मेशन अबाउट कंटेंट. कीवर्ड म्हणजे ह्याचा कीवर्ड काय आहे? डेटा सायन्स म्हणजे माझी शाळा ह्याच्याबद्दल निबंध लिहा. काय द्या? माझी शाळा हा काय? कीवर्ड. आणि त्याच्या खाली लिहिलं माझी शाळा ही एकदम सुंदर टेकडीवरती बसलेली आहे, निसर्गरम्य वातावरणात आहे. हे काय झालं? कंटेंट. त्यामध्ये जर कोणी टेकडीवरची शाळा सर्च केलं तर बरोबर बरोबर टेकडीवरची शाळा जर सर्च केलं तर ते तिथे रँकिंग होणार. का रँकिंग होणार? कारण त्याने टेकडीवरची शाळा. मग तुम्ही कंटेंट किती टाकणार आहे? एखाद्याने जर सर्च केलं नदी काठची शाळा पण तुम्ही तिथं वर्डच यूज नाही केला नदी काठची शाळा तर तुमची रँकिंग होईल का? मग हे कंटेंट तिथं ऍड करणं गरजेचं आहे. मग जर ऍड करायचं तर तुम्ही फोर्सफुली एवढ्या कंटेंट मध्ये जर तुम्ही 10,000 अगदी एवढा कंटेंट आहे ह्या 3,500 तर काय आहे? आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्ही 350 जर काय टाकले कीवर्ड टाकले तर चालेल का? का नाही चालणार? तुमचं वजन किती आहे? 70 किलो आणि तुमच्या अंगावर 5,000 किलो वजन दिलं तर काय होईल? काय होईल? मग तसंच आहे की इतर रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करायचे.
तुम्हाला काय सांगितलंय? कीवर्ड डेन्सिटी. काय सांगितलं होतं? जर एखादी वेबसाईट जर रँकिंग करायची तर कीवर्ड डेन्सिटी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय? तुम्ही म्हणतात त्या दिवशी गणपतीच्या पाया पड्या घेतात का तुळशी बागेत घेतात? कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय? पर्सेंटेज ऑफ कीवर्ड. काय सांगितलं होतं? पर्सेंटेज ऑफ कीवर्ड. जर माझं हे 3500 वर्डचं जर कंटेंट आहे तर त्याच्यामध्ये 2 to 3% कीवर्ड डेन्सिटी पाहिजे. किती पाहिजे? एक वॉटर टँक आहे, त्याच्यामध्ये 10 लिटर पाणी बसतंय. मग त्याच्यामध्ये मासे तुम्ही जर 10,000 सोडले, बसतील का? किंवा जास्त मासे सोडले तुम्ही 50-60, तर ते पाहायला चांगलं वाटेल का? 10 लिटर पाण्यात 50-60 मासे. तसंच की ह्या वेबसाईट मध्ये तुम्ही जर 100 वर्डचा जर कंटेंट असेल तर त्याच्यामध्ये फक्त किती कीवर्ड टाका? 2 ते 3. तुमच्याकडे किती ना 1 एकरची जागा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही 50 लाख झाडं लावू शकतात का? एका एक तरी नीट येईल का? मग तर तुम्हाला काय करायला पाहिजे? कीवर्ड डेन्सिटी तुम्हाला समज. इथं तर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगून घेतला. आता इथं बघा, एक पॅराग्राफ आहे, ह्याच्यामध्ये एकच कीवर्ड येईल. काय लिहिलंय? डेटा सायन्स प्रोसेसिंग. हा जो कंटेंट 100 वर्डचा कंटेंट आहे, हा कितीचा? 100 वर्डचा. मग 100 वर्ड मध्ये किती कीवर्ड आले पाहिजे? 2 ते 3. आणि जर 4 टाकले असते तर अल्गोरिदम डिस्ट्रॉय केले असते. ट्रिपल सीट जायचंय का आपल्याला? ट्रिपल सीट गेल्यानंतर चलन लागतं. तसंच की इथं जर जास्त कंटेंट केला यूज केला असता तर आपली वेबसाईट कुठे गेली असती? ग्रे हॅट एसईओ. आणि ग्रे हॅट एसईओ ची डेफिनेशन तुम्हाला सांगितलेली. काय सांगितलेली? व्हाईट आणि ब्लॅक दोन. यांचं दोघांचं कंबाईन केलं तर काळा आणि म्हणजे मी गोरी बायको केली तर माझे मुलं कशी होते? होतील का? दोघं पण काळे होतील पोरं. तर ह्या गोष्टी दोन्ही पाण्यात तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि जे मी सांगतो तेच फॉलो करा. पण नुसतं फॉलो करून पण उपयोग नाही, हे लिहून ठेवा. आता हे कसं दिलेलं माहितीये का? इथं गेल्यानंतर एखाद्याचा टाइमपास अजून व्हावा म्हणून फ्री बुक डेमो क्लास हे क्लिक करत बसेल इथं आणि नंतर त्याचं नाव वगैरे टाकल. आणि दुसरं काय, इथं पण फोटो चांगला पाहिजे. हे फोटो पाहून कोणाची इच्छा होईल का ऍडमिशन घेण्याची? होईल का? मग कशाला टाकला आणि कोणत्या अँगलने टाकला? ह्या छोट्या छोट्या गोष्टीत मॅटर करतात. आणि एखादं काय करतं माहिती का? येतं हे फोटो पण अट्रॅक्टिव्ह पाहिजे. हे कोणतं टाकलंय? असलं फोग बिग लावले काय हे कुठाली काय क्रिकेटची टीम आहे का काय काय? तर हे व्यवस्थित असलं पाहिजे दिसायला. कंटेंट तुमचा चांगला आहे, ह्याच्यामध्ये म्हणजे कीवर्ड मॅपिंग सगळी व्यवस्थित केलेली आहे. बाकी कंटेंट पण मोर दॅन 800 वर आहे. FAQ पण टाकलेत. जर कोणी जर सर्च केलं डेटा ऍव्हरेज म्हणजे असं जर एखाद्याने सर्च केलं ना डेटा अनालिटिक कोर्सेस फीज, डेटा सायन्स कोर्सेस फीज, तर इथं ते रँकिंग होईल का? होईल. त्याने टाकलेले. अजून जर जास्त कंटेंट वाढवला तरी पण चालू शकतं. पण जर तुम्ही जर जेवढे टार्गेट कीवर्ड केले त्याच्या रिलेटेडच कंटेंट आहे. तुम्हाला शाळेत निबंध आला, माझा बेस्ट फ्रेंड लिहिला आणि तुम्ही कशाबद्दल लिहिला? सुईची आत्मकथा लिहिली. सर किती मार्क देतील? टेबला उभं राहून हाणतील सर. का नाही हाणणार? तुम्ही आता तुमच्या काळात मारित नाही, आमच्या काळात लय हाणीत. ते उठा बसे तुमच्या काळात होतं, आमच्या काळात फुगणीने हानीत होते. लय हाणलेलं आहे आम्हाला. तर बघा आता दुसरं काय आहे, मी तुम्हाला सांगितलं तर प्रत्येक माणूस दिसायला पाहिजे आणि वेबसाईट पण दिसायला चांगले पाहिजे. मग इथं दिसायला चांगले पाहिजे म्हणून मी जर सनी लिओनीचा इथं फोटो टाकला तर चालेल का? प्रियंका चोप्राचा टाकलं तर चालेल का?
मग कोणाचं टाकायचं? तुझं. माझं टाकायचं. पण माझं टाकायचं तर काय टाकायचं? काय टाकायचं? तुम्ही फाउंडर आहे ना. मग फाउंडर त्यासाठी एक अबाउटचं पेज असतं ना, कुठं पण माझा फोटो चढवला. तुम्ही थायलंडला गेलात आणि बोललात की मला काय करा, ऊसाचा रस द्या, देतील का ते? हा, तिकडे चालेल का आपली करन्सी? म्हणजे त्या कंट्रीत जे तेच चालतात. मग आता हे कोर्सेसचं पेज आहे आणि कोर्सेसच्या पेजेस मध्ये माझं काय काम आहे? मेंटर म्हणून तुम्ही देऊ शकता, त्याच्या खाली मग सब हेडिंग टाकावं लागतं. लोकांना कसं समजणार हे काय आहे ते? आता इथं बघा, इथं गुगलचं स्क्रॉलर येईल आणि ह्याला चेक करेल, हे कोण आहे? सिद्धार्थ वानर आहे. मग ह्याचं फोटो का टाकलं ह्याचं रिझन पण तुम्हाला गुगलला सबमिट करावं लागतं. ह्यानी कुठेतरी मेन्शन केलेलं पाहिजे, किंवा त्यांनी एखादं सर्टिफिकेट वगैरे कुठे टाकलं असेल, त्याच्या लिंक्डइन वरती टाकलं असेल, आय हॅव कम्प्लिटेड डेटा सायन्स डेटा अनालिटिक्स कोर्सेस फ्रॉम एनएमडी प्रायव्हेट सक्सेसफुली, काय टाकलं असेल तिथं मी पण कॅच करतो ते. मग जास्तीत जास्त ट्रस्ट कसा बनेल, ह्या सगळ्या गोष्टी ओरिजिनल आहेत का हे सगळं चेक करणं आणि त्यानंतर रँकिंग, ट्रस्ट वाढवायचा आहे. ट्रस्ट म्हणजे काय? पेज असतो. आता तुम्हाला मी 10 रँकिंग फॅक्टर सांगितले. पहिलं टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, अल्ट टॅग, नंतर कीवर्ड डेन्सिटी, युजर फ्रेंडली URL, H1 to H6 टॅग 8 झाले. नंतर लोडिंग टाइम शुड बी लेस दॅन 3 सेकंड. नंतर कंटेंट शुड बी युनिक अँड कॉपी कंटेंट चालत नाही. हे 10 रँकिंग फॅक्टर झाले. 11वा रँकिंग फॅक्टर काय आहे माहिती का? कीवर्ड प्रॉमिनन्स. कीवर्ड प्रॉमिनन्स म्हणजे काय? कीवर्ड डेन्सिटी सगळ्यांना समजतं. पर्सेंटेज ऑफ कीवर्ड 2 to 3%. आता हे तर कीवर्ड प्रॉमिनन्स म्हणजे काय? तुम्हाला कोणत्या वेबसाईट, कोणत्या कीवर्ड साठी प्रॉमिनन्स म्हणजे प्रमुख. कीवर्ड प्रॉमिनन्स म्हणजे काय? प्रमुख. तुम्ही कोणता कीवर्ड रँकिंग करणार आहे हे गुगलचं स्क्रॉलर ज्यावेळेस येतो ना, स्टार्टिंग इथून स्क्रॉल करायला शिकवतो. स्क्रॉल इथून करणार, नंतर इथं खाली पाहणार. जो कीवर्ड रँकिंग करायचा ना, तो ज्यावेळेस डिस्क्रिप्शन स्टार्ट होईल ना, तिथून पहिल्या 30 वर्ड मध्ये जर तुमचा कीवर्ड आला तर काय होणार आहे? तर त्याला जास्त रँकिंग करण्याची फोकस. मग मला जर आता डेटा अनालिटिक इन्स्टिट्यूट, डेटा सायन्स इन्स्टिट्यूट साठी जर मला रँकिंग करायचं असतं, तर कीवर्ड प्रॉमिनन्स मध्ये इथे तुम्हाला काय टाकावं लागलं असतं? डेटा सायन्स. मग तुम्ही सांगा ह्याचा कीवर्ड प्रॉमिनन्स कोणता आहे? ज्यावेळेस पॅराग्राफ चालू होतो तो. गुगलने तर ह्याला जे मोठं दिसते त्याला H1 टॅग केलं असेल, ह्याला डिस्क्रिप्शन चालू केलं असेल. आणि डिस्क्रिप्शन कशामध्ये लिहिलं जातं? कोणत्या टॅग मध्ये सांगा? H4 H4 to H6. ह्याच्यापैकी एक कोणता पण यूज करायचा. समजलं? मग ह्याच्यामध्ये जे लिहिले तर ह्याच्यामध्ये कोणता कीवर्ड आहे? Science courses. त्याच्यामुळे आपली वेबसाईट त्याच्यासाठी नाही. ह्याला बोलतात कीवर्ड प्रॉमिनन्स. सगळ्यांचं कन्सेप्ट क्लिअर आहे. नंतर असतं कीवर्ड प्रॉक्सिमिटी. काय बोललो मी? कीवर्ड प्रॉक्सिमिटी म्हणजे काय? त्याला कीवर्ड प्रॉमिनन्स पण बोलू शकतात आणि कीवर्ड प्रॉमिनन्स तर मी आता सांगितलं काय इम्पॉर्टंट. आता कीवर्ड प्रॉक्सिमिटी म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन 2 कीवर्ड्स. म्हणजे कीवर्ड डेन्सिटी सारखंच आहे. डिस्टन्स बिटवीन 2 कीवर्ड. म्हणजे सपोज आता इथे एक कीवर्ड टाकलाय आणि लगेच मग त्याच्यानंतर किती डिस्टन्सनी टाकायचा आहे, किती टाइम आहे. मग हे कीवर्ड डेन्सिटीचाच पार्ट आहे. पण कीवर्ड प्रॉमिनन्स पण आणि कीवर्ड प्रॉक्सिमिटी पण हे काय आहे? रँकिंग फॅक्टर मध्ये येतात तुमच्या. आता दुसरा अजून एक रँकिंग फॅक्टर तुम्हाला सांगतोय की तुमचं जे वेबसाईट आहे ह्याचा ट्रस्ट कसा बिल्ड होतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितले की तुमच्या वेबसाईट मध्ये फेविकॉन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? फेविकॉन. नाही तुम्ही म्हणता नाही तर फेविकॉलनी काय चिपकवायचंय का? तर फेविकॉन असला पाहिजे. तर मग फेविकॉन म्हणजे काय? तर तुम्हाला एक प्रॅक्टिकल दाखवतो. फेविकॉन म्हणजे काय? जर तुम्ही गुगल वरती काही गोष्टी सर्च करताय, गुगल ऍड मी सर्च केले, हे दिसतंय, हे काय? लोगो आहे. त्यालाच फेविकॉन बोलतात.
हे काय दुसरे एक्झाम्पल आपण घेऊ, डेटा सायन्सेस घेऊ. दिसतंय हे काय फेविकॉन. जर आता इथे तुम्हाला जेवढ्या पण वेबसाईट रँकिंग झाल्यात त्यांना फेविकॉन आहेत. जर फेविकॉन नसेल तर तुमची वेबसाईट रँकिंगच करत नाही. फेविकॉन म्हणजे लोगो म्हणजे लोगो सारखं ते तुम्हाला टाकावं लागतं. युनिक आपल्याला. ज्यावेळेस तुम्हाला वेबसाईट डेव्हलपमेंट शिकवणार त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आता तुम्हाला फक्त एक प्रॅक्टिकल शिकवलंय मी कशावरती, रँकिंग. आपल्या ब्लॉग वरती हे कसं टाकायचं हे सगळं शिकवलंय. आता कसं शिकायचंय, आपल्या वेबसाईट वरती चेंजेस करून लाईव्ह प्रोजेक्ट मध्ये. तर समजलं. फेविकॉन फेविकॉन नसेल तर होईल का रँकिंग, तुमची डिग्रेड होईल. तुम्ही बघा इथे जेवढे पण पहिल्या पेज वरती आले सगळ्यांना फेविकॉन आहे का, म्हणून ते रँकिंग आहे. दुसरं काय, अजून एक रँकिंग फॅक्टर, जर तुमच्या वेबसाईट मध्ये ESSL सर्टिफिकेट नसेल. ESSL सर्टिफिकेट म्हणजे काय, इथली जी वेबसाईट रँकिंग झाली कोणती पण बघा, इथं आपली NMD वेबसाईट का रँकिंग झाली 3 नंबरला. सपोज एखादा युजर आला तुमच्या वेबसाईट मध्ये, एखाद्याने पेमेंट केलं आणि पेमेंट केल्यानंतर त्याला जर कुणीतरी त्याच्याबरोबर फ्रॉड झाला, काय झाला, पैसे त्याच्या अकाउंट मधून डिडक्ट झाले, काय झालं, तर ब्लेम कोणावरती येणार, तुमच्या माझ्यावरती काय येणार, तुमच्याच वेबसाईट. माझ्या वेबसाईटवर. तर माझं तर नाव तू ब्लेम घेणार, पण दुसरं कोणावरती, गुगल वरती. मी गुगल वरती ह्या वेबसाईट वरती पेमेंट करत होतो म्हणून काय झालं, माझ्याबरोबर फ्रॉड झाला. त्याच्यामुळे गुगल वरून कधीच पेमेंट नका करू. मग त्याच्यामध्ये बदनाम कोण होत आहे, म्हणून गुगलने पॉलिसी काढली. काय पॉलिसी काढली, अशाच वेबसाईट आम्ही रँकिंग करणार की ज्या वेबसाईट मध्ये SSL सर्टिफिकेट. SSL म्हणजे काय, सिक्युरिटी सॉकेट लेअर. ते कुठं दिसतं, तुम्ही घराला कुलूप लावतात, कशासाठी लावतात, चांगलं दिसा म्हणून. आमच्याकडे कुलूप आहे म्हणून लोकांना सांगायसाठी, मग कशासाठी लावतात. हा, मग इथं बघा हे काय कुलूप दिसते तुम्हाला, कनेक्शन काय सेव्ह करायला. कुठून खोललं ते, हा, ह्याच्यावरती क्लिक करायचं डायरेक्ट. हे दिसते का तुमची वेबसाईट, ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं दिसतं. काय काय वेबसाईट वरती युअर कनेक्शन इज नॉट सिक्युअर असे. मग ज्यावेळेस वेबसाईट बनवतो त्यावेळेस तिथं SSL सर्टिफिकेट, ज्यावेळेस एकदम 5 मिनिटाचं काम आहे ते, लगेच तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आपल्या प्रॅक्टिकली होणार आहेत. हे फक्त आता मी काय सांगतो, रँकिंग फॅक्टर सांगतो, हे आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. पण आधी पहिल्यांदा काय, तुम्हाला डायरेक्ट वेबसाईट बनवायला शिकवलं असतं तर तुम्ही टायटल टाकलं असतं 500 कॅरेक्टर, चाललं असतं का, तुम्ही कंटेंट टाकला असता 25-30 कॅरेक्टर. तुम्ही काय केलं असतं माहिती का, कोणाची तरी वेबसाईट जी चांगली दिसते त्याचा कॉपी करून तिथे टाकला असता. काही काही लोक येतं गुगल माय बिझनेसचं अकाउंट क्रिएट करतात आणि अजून चांगलं गुगल माय बिझनेसचं अकाउंट दिसा म्हणून आपला एखादा मोठा कॉम्प्युटर असतात ना त्याचा फोटो कॉपी करून त्याच्यात टाकतात चांगलं दिसण्यासाठी. बिल्डिंग पण चुक. मग गुगल डोळं दाखवून मांजर सारखं बसतो का, त्याला सगळं समजतं. तो काय करतो, मग सस्पेंड करतो. मग तुमचं काहीच दिसत नाही. तर ह्या गोष्टी चुका नाही करायच्या. त्याच्यामुळे काय करायचं, आपल्याला शिकायचं. मग कसं शिकणार तुम्ही, तपकीर वडून का, प्रॅक्टिस करून शिकणार. आपल्याकडे फोटो एवढे भारी भारी पण यांनी टाकले नाहीत. का नाही टाकले, त्यांना वेळ नसतो म्हणून का सांगायला माणूस नाही म्हणून. तर हे सांगावं लागतं त्यांना. हा, ते वरती उलट झालंय ते, हे तरी ठीक वाटतंय जरा, पण हे खालचे फोटो बदलले पाहिजे ना, का नाही बदलले पाहिजे. हे तर मॉडेल असल्यासारखेच आहेत सगळे. हा, हे असं नसलं पाहिजे, ते प्रोफेशनलिझम पाहिजे.
तर मग ह्याचा काहीतरी फायदा होतो जीवनात तेव्हा. तुम्ही बघा जेवढे पण पेजेस बनवले तेवढे, आता आपल्याला डे ऑफ साठी जर रँकिंग करायचं तर इथं नवीन एक पेज बनवायचं डे ऑफ कोर्सेस, मग ते पण रँकिंग होणार आणि त्याला पण सेम कन्सेप्ट यूज करायचे. SSL सर्टिफिकेट समजलं, सिक्युरिटी सॉकेट लेअर बोलतात त्याला. अजून एक नवीन काय तुमचं काय असलं पाहिजे, पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी चांगला असला पाहिजे. काय असलं पाहिजे, पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी चांगला. पेज अथॉरिटी म्हणजे काय, अथॉरिटी म्हणजे काय, जसं की नरेंद्र मोदींनी सांगितलं की उद्या आपण काय ठेवू, पुणे बंद ठेवू, तर आपल्याला ऐकावं लागेल त्यांना authority. कमांडिंग पॉवर. उद्या काय बोलला, हा बोलला उद्या आपण पुणे बंद ठेवू. ह्यालाच कोंडून ठेवा. किती लोक ऐकतील, किती लोक ऐकतील, हा? त्याला अथॉरिटी नाही पण किती लोक ऐकतील याचा. एखाद्या पोलिसांना जाऊन बोलला की उद्या पुणे काय करतील, म्हणजे तेवढे. पण नरेंद्र मोदींनी सांगितलं की उद्या कोणाला बाहेर निघून द्यायचं नाही, तर मग सगळ्या प्रशासनाला पण त्याचं ऐकावंच लागतंय. तर ती असते अथॉरिटी. अथॉरिटी म्हणजे काय, तुम्ही एक ट्रस्ट पण बोलू शकता, बरोबर आहे. मग आपल्या वेबसाईटचा ट्रस्ट किती आहे, मी जर गुगल वरती सर्च केलं प्रियंका, तर एक नंबरला कोणी येईल, प्रियंका चोप्रा. पण आमच्या क्लास मधल्या एका मुलीचं नाव पण प्रियंका आहे, ती येणार नाही. का नाही येणार, तिचे तेवढ्या ऍक्टिव्हिटी. ट्रस्ट, ट्रस्ट कोणाचा किती आहे, आणि सगळ्यात जास्त ट्रस्ट कुठं असतो, कोणत्या वेबसाईटचा सगळ्यात जास्त ट्रस्ट असतो. आता नवनाथ दरेकर जर सर्च केलं तर सगळ्यात एक नंबरला काय आहे, हा नवनाथ दरेकर सर्च केलं मीच येणार, पण त्याच्यामध्ये पण टाईप आहेत ना, इंस्टाग्राम येईल का, फेसबुक येईल का, टिंडर येईल का, व्हॉट्सअप येईल, काय येईल, इंस्टाग्राम येईल, काय येईल, ऍक्टिव्हिटी जास्त करतात म्हणून नाही. एखादा माणूस दररोज 17 रील टाकतो म्हणून तो विराट कोहलीपेक्षा जास्त फॉलोअर होणार आहेत का त्याचे. हे ट्रस्ट कशावरती असतो, त्या साईट वरती पण असतो आणि अथॉरिटी वरती पण असतो. म्हणजे जसं की त्यांची अथॉरिटी किती आहे. सगळ्यात एक नंबरला जे अथॉरिटी आहे 100 आउट ऑफ 100 ही कशाची असते, विकिपीडिया. कशावरती असते, नंतर कशावरती असते, लिंक्डइन. नंतर कशाची असते, मग ज्या ऍक्टिव्हिटी त्या पद्धतीने केल्या, जेवढे लोक तिथे येतात, जेवढे लोक त्याच्यावरती ट्रस्ट ठेवतात, जेवढा रेट भेटतो त्याच्यानुसार तो ट्रस्ट ठरवतात. मग जर आपल्या वेबसाईट वरती मी सांगितलं की ट्रॅफिक घेऊन यायचंय, मग एखादा माणूस जर आपल्या वेबसाईट, ट्रॅफिक कोण येतंय ते पण मॅटर करतं. काय बोलतो मी, आपल्या ऑफिसला जर नरेंद्र मोदी आला किंवा विराट कोहली आला, ऍडमिशन कमी होतील का जास्त होतील, का, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. विराट कोहली येतो म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं असते. आपल्या वेबसाईटला ते चहावाल्या काकू आल्या, काय फरक पडणार आहे का, कुणाला काय माहिती का त्या कोण आहे. डायरेक्ट ट्रस्ट खूप इम्पॉर्टंट असतो. तर पेज अथॉरिटी म्हणजे काय आणि तो कशावरती डिपेंड, आपलं पेज सर्च इंजिन रिझल्ट पेज वरती कसं परफॉर्मन्स करतंय त्याच्यावरून एक स्कोर दिला जातो. तुमच्या सोसायटीमध्ये तुमची इज्जत किती आहे हे कशावरून ठरणार आहे, तुम्ही काय धिंगाणा घातलाय त्याच्यावरून ठरणार आहे. तुमची समाजात इज्जत किती आहे ती कुणावरून ठरणार आहे, तुमच्यावरून ठरणार. तुमचे पप्पा खूप शांत वागतात आणि तुम्ही खूप धिंगाणा घालतात, तर पप्पा शांत वागतात म्हणून तुम्हाला शांत म्हणणार आहेत का, पण जर तुमची सगळी फॅमिली मिळून कसं वागते त्याच्यावरून काय ठरवणार आहे, तुमच्या फॅमिलीची काय आहे, ट्रस्ट. तसंच आहे की आता फॅमिली मधून एकाने जरी नाव खराब केलं तरी पूर्ण फॅमिलीचं नाव खराब होतं. मग इथं आपल्याला दोन कन्सेप्ट शिकायचे, पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी. डोमेनच्या आतमध्ये काय असतात, पेजेस असतात. मग माझं हे जे डोमेन आहे त्याच्या आतमध्ये होम पेज, अबाउट अस, सर्व्हिसेस, कोर्सेस, बुक, कॉन्टॅक्ट हे सगळे पेजेस येतात. मग डोमेन अथॉरिटी म्हणजे
how will particular website, how will website working on search engine result page, Moz gives score 0 to 10. कोण स्कोर देत आहे? मोज कोण आहे? अमेझॉननी केलेली एक साईट आहे किंवा अमेझॉननी केलेली एक साईट बोलू शकतात आणि त्याचं काम तेवढंच आहे. जसं की एक इलेक्शन होतं आणि इलेक्शनचं ते कोण मोजतं मतदान? कमिटी मोजती, त्यांची एक वेगळी बॉडी. तसंच सेम ह्या वेबसाईटचा स्कोर, ट्रस्ट, कोणत्या वेबसाईटचा किती ट्रस्ट आहे हे मोजण्यासाठी हे कोणी बनवलेले? अमेझॉन कंपनीने बनवलेले एक मोज कंपनी, आणि ती डिसाइड करते की कोणाचा स्कोर किती द्यायचा. जसं तुम्ही इथं एनएमडीचा पेपर दिला, एनएमडीचा पेपर दिल्यानंतर तुम्हाला पास करायचं का फेल करायचं हे कोण डिसाइड करणार? तुमचा टीचर डिसाइड करणार तुमच्या पेपरला पाहून. तसंच इथं एक बॉडी ठेवली मोज. तुम्हाला परत एकदा डेफिनेशन सांगतो. पेज अथॉरिटी म्हणजे काय? एक पर्टिक्युलर वेबसाईटचं पेज सर्च इंजिन वरती कसं परफॉर्मन्स करतंय त्याच्यावरून एक मोज नावाचं वेबसाईट आहे ती स्कोर देते 0 to 100 मध्ये. आणि डोमेन अथॉरिटी म्हणजे काय? आपला वेबसाईट पूर्ण ही सर्च इंजिन वरती कसं परफॉर्मन्स करते म्हणजे सगळ्या पेजचं ऍव्हरेज काढून एक स्कोर येतो, त्याला बोलतात डोमेन अथॉरिटी. आणि पेज अथॉरिटी म्हणजे काय? फक्त त्या पेज मध्ये आपले बाकीचे पेजेस आहेत ना खूप खराब काम करतात आणि फक्त डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्सच पेज जर चांगलं काम करत असेल तर ते 2च पेजेस रँकिंग होतात, बाकीचे पेजेस रँकिंग होणारच नाही. आता मला तुम्ही सांगितलं की होम पेज माझं रँकिंग होईल का? तुम्ही सांगा, होम पेजची रँकिंग होईल का माझं? आता आपण एवढे कन्सेप्ट पाहिले तर होम पेज माझं रँकिंग होईल का? नाही होणार. का नाही होणार? डेटा सायन्स कोर्सेस टाकला तर फक्त सर्व्हिसेस काय काय प्रोव्हाइड करतात ते मग मला तुम्ही सांगा ना, आता मी इथं IT सर्व्हिसेस आणि बिझनेस कन्सल्टिंग साठी रँकिंग व्हायला पाहिजे. जर कीवर्ड मेन्शन आहे तर मग ते होऊ शकतं कीवर्ड साठी. आपण जेवढ्या गोष्टी शिकवल्या तेवढ्या सगळ्या फॉलो झाल्यात का? SSC सर्टिफिकेट पण आहे, फेविकॉन पण आहे, H1 टॅग पण आहे, H2 टॅग पण आहे, H3 टॅग पण आहे, H4 टॅग पण आहे. मग सगळ्या गोष्टी फॉलो होतात तर का रँकिंग होत नाही? मल्टिपल हा, युनिक नाही. 800 प्लस वर्ड कंटेंट, बरोबर आहे. कंटेंट युनिक नाही. कंटेंट युनिक नाही म्हणजे काय? रिलेटेड नाही सगळं. तुम्ही बघा इथं काय लिहिलेलं आहे? वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड, म्हणजे ह्याचं H1 टॅग काय आहे? वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड. मग तुम्ही वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्सेस किंवा IT सर्व्हिसेस असं जर सर्च केलं तर रँकिंग होईल का? नाही होणार. का नाही होणार? कारण हेडलाईन बघा. जर तुम्ही सर्च केले NMD प्रायव्हेट लिमिटेड तर रँकिंग होईल. समजलं? आणि दुसरं म्हणजे काय? इथं घडीत काय लिहिलंय? IT सर्व्हिसेस, गेम डेव्हलपमेंट, ऍप डेव्हलपमेंट, नंतर आवर क्लायंट, आवर सर्व्हिसेस, फाउंडर, सगळे मिक्स केले म्हणजे हा कंटेंट युनिक नाही. युनिक आहे का नाही? त्याच्यामुळे होम पेज काय होणार नाही? रँकिंग होणार नाही. आता आपण जेवढं सगळं चेक केलेलं आहे, आता एखादी नवीन वेबसाईट आहे NMD फिल्म प्रोडक्शनची, ती जर SEO केलंय का नाही किंवा ह्याचं SEO केलंय का नाही ह्या वेबसाईटचं, ते कसं चेक करायचं? काय GT मॅट्रिक्स कशासाठी असतो? आरसा तुम्ही कशासाठी युज करतात? गाडी चालवण्यासाठी युज करतात का तुम्ही कसं दिसतात ते चेक करण्यासाठी करतात का जेवण करण्यासाठी करतात? आरसा कशासाठी युज करतात? दिसण्यासाठी युज करतात. मग आता तुम्ही सांगा की ह्याचं SEO केलंय का नाही, ह्याचा पेज अथॉरिटी किती आहे, डोमेन अथॉरिटी किती आहे, किंवा तुम्हाला सहज क्वेश्चन विचारला, काय क्वेश्चन विचारला? माझं जेवण झालंय का? झालंय का नाही झालं? तुम्हाला माहित नाही का? माहित नाही? तुमचं जेवण मला काय माहिती? नाही माहित. मग तुम्हाला आता असाच क्वेश्चन विचारला की ह्याचं SEO झालंय का? मग इथं पण तुम्ही म्हणणार का मला काय माहिती? हा, मग तुम्ही एवढं शिकला का अर्ध्या गेल्या 1 तासापासून, तर ते वेस्टच होईल. त्यासाठी टूल यूज करायचं. नाही सांगितलं नका बघू तुम्ही. नाही सांगितलं.
काय करायचं आपल्याला? तुम्ही चहा करतात, हम्म. मग चहा खाली घेण्यासाठी काय यूज करतात? हाताने घेतात का गाळणी. फडक्याने घेतात? गाळणी. गाळणीने खाली पकडणी घेतात. हा. चहा गाळण्यासाठी येतात. पकडणी. चालतं, असं होतं जीवनात कधी कधी. आता आपल्याला चेक करायचं की आपण जे केलेल्या गोष्टी तर त्या आहेत का. तुम्हाला आता दुसरा क्वेश्चन विचारला की ह्याच्यामध्ये H2 टॅग किती येतं? कुठे अनलिमिटेड म्हणजे ह्याच्यात किती येतं ते सांगा. यूज किती ते कर काय टूल वापरा ना मग. हा, टूल यूज करायचा. कोणता टूल यूज करायचा? त्यासाठी नाव पाठ करायचं त्या टूलचं. काय नाव आहे त्याचं? नाही, ते ओपन झालं. इथं गुगल ओपन. नाही चालेल नाही. हो, आता इथं बघ, काय आहे? कोणता टूल यूज करायचा आपण? टूल काय यूज करायचं? तुम्ही वाचता का? सरांनी तुम्हाला वाचायला शिकवलं म्हणून तुम्ही वाचतात लगेच. टूल यूज करायचा. कोणता यूज करायचा आहे? SEO. आपल्याला काय चेक करायचं? SEO झालाय का नाही चेक झालाय ते चेक करायचं. SEO ॲबिलिटी एंटर करा. दिसतंय का कुठे SEO ॲबिलिटी? ह्याच्यावर क्लिक, ह्याच्यावर साइन इन करा आणि तिथे तुम्ही काय करा, इथं तुम्हाला कोणती वेबसाईट चेक करायची? ही एक वेबसाईट मी जस्ट सांगितली म्हणून सांगितली तुम्हाला. दुसरी कोणती वेबसाईट चेक करा. काय लोक SEO ऑप्टिमा, SEO दोन्ही पण सिमिलर टूल आहेत आणि दोन्ही एकामेकांचे कॉम्पिटिटिव्ह. SEO ऑप्टिमा मध्ये जा, ऑडिट करा. आलं का? काय सांगितलंय त्यांनी? मेटा डेटा 100% आहे, पेज स्ट्रक्चर 50% आहे, सर्व्हर पेज क्वालिटी कशी आहे, लिंक्स कशा येतं, एक्सटर्नल फॅक्टर कसे येतं, काय रिमूव्ह करायला सांगितलंय. इम्प्रूव्ह द पेज रिस्पॉन्स टाइम. पेज रिस्पॉन्स H1 टॅग टाकलेला आहे का? इथं बघा, IT सर्व्हिसेस अँड बिझनेस कन्सल्टिंग काय टाकलंय? टायटल टाकलेले बरोबर आहे का ते? पिक्सेल किती टाकले? 545. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का? मेटा डिस्क्रिप्शन टाकलंय का? स्क्रॉलिंग झाली का? जर कोणतीच वेबसाईट जर गुगलच्या स्क्रॉलरने स्क्रॉल नाही केली, त्या दिवशी तुम्हाला गुगलच्या स्क्रॉलरला कसं इन्व्हर्ट करायचं ते पण सांगितलंय. नंतर कॅनोनिकलायझेशन हे तुम्हाला शिकवलं नाही. कॅनोनिकलायझेशन ते पुढे एका दिवशी सगळं शिकवलं तुमचं काय होईल? आज जेवढं शिकवलंय तेच टाका. पेज URL टाकलाय का? हे सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या? तुम्हाला कंटेंट काय सांगितला होता? किती पाहिजे कंटेंट क्वालिटी? 726 आहे. तुम्हाला काय सांगितलं होता? 800 टाकला होता. समजलं? नंतर तुम्हाला सांगितलं होतं कीवर्ड डेन्सिटी किती % पाहिजे, आहे का ते बरोबर? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मोबाईल ऑप्टिमाइज केलेले आहे का? इमेजेस जे आहेत त्यांना नाव नाही दिलं, अल्ट टॅग कोणत्या नाही दिला, सोशल मीडिया कनेक्ट केलेले आहे का? नंतर तुम्ही HTTPS म्हणजे काय? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर म्हणजे SSL सर्टिफिकेट लावलेले आहे का? लावलेले आहे. इथं काय नाही झालं? H1 टॅग. हा H1 टॅग नाही. ते म्हणतात इम्पॉर्टंट वापरा. हा मग इम्पॉर्टंट कीवर्ड टाकत म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं ते कशासाठी रँकिंग नाही होणार ती वेबसाईट. तिथे जर बिझनेस कन्सल्टिंग आणि IT सर्व्हिसेस जर टाकलं तर त्याच्यासाठी ते रँकिंग होऊ शकतं. तर ज्या काय गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या आहेत ना, परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करावं लागेल ह्या गोष्टी. नंतर दुसरा टूल ओपन केला होता साईटला, त्याच्यामध्ये काय सांगितलंय? ऑडिट रिझल्ट, पेज इज गुड, ऑन पेज SEO A+ आहे, लिंक्स C+, युजेबिलिटी कशी आहे, परफॉर्मन्स कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी दिसते.
ऑन पेज एसईओ मध्ये टायटल टाकलंय बरोबर, डिस्क्रिप्शन टाकलंय, मेटा प्रिव्ह्यू कसा दिसतोय. आता H1 टॅग टू H6 टॅग, H1 टॅग टाकलाच नाही कसं रँकिंग होईल. H1 टॅग एकदाच असतो, सांगितलं होतं, आलाय का तो. नाही. H3 टॅग पण बरोबर आहे. इमेज टॅग दिलाय का नाही दिला तो पण टाकायला लागेल. बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या. हे पुढे तुम्हाला शिकवायचं बाकी. युजर फ्रेंडली दिसते का, मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे, टॅब रिस्पॉन्सिव्ह आहे, स्पीड, हे सगळ्या गोष्टी अशा काय करायच्या असतात चेक करा. तुमचं काय कनेक्ट नाही, युट्यूब चॅनल कनेक्ट नाही, ते कनेक्ट करा. लोकल एसईओ कनेक्ट नाही, ते कनेक्ट करा. हे तुम्हाला कशामुळे सांगते, ट्रस्ट बिल्ड करा. तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे, पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी चेक करायला. कोणाला काय प्रॉब्लेम, क्वेश्चन? थँक्यू.